नमस्कार, मी डॉक्टर चेतन जैन. मी हृदयरोग तज्ज्ञ आहे. आजकाल तरुणांमध्ये जे हार्ट अटॅक येत आहे ते ऍक्च्युली हृदयात असलेल्या ब्लॉकेजेसमुळे नाही, तर ते हृदयात असलेल्या प्लाक्सच्या रप्चरमुळे होत आहेत. आम्ही कार्डिओलॉजिस्ट लोक जे हृदयामध्ये किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्या चरबीच्या गाठी तयार होत असतात त्यांना प्लाक्स म्हणतो. जरी हे प्लाक्स 30-40% ब्लॉकेज तयार करत असले तरी पण हे अचानकपणे फुटू शकतात. आणि जर ते फुटले तर तिथे प्लेटलेट जमा होतात आणि रक्ताची गाठ बनवून ही रक्तवाहिनी 100% बंद करून मोठा अटॅक आणू शकतात. तर हे प्लाक मऊ होतात. त्याचं मऊ होण्याचं सगळ्यात महत्वाची कारण काय, तर तुमच्या शरीरात असलेलं वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL आणि ट्रायग्लिसराइड्स. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे इन्फ्लेमेशन. जर तुम्ही स्मोकिंग करत असाल, तुम्ही ड्रिंक करत असाल, तुम्हाला डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, तुमची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर एक इन्फ्लेमेटरी मिल्यू शरीरामध्ये तयार होतो आणि या इन्फ्लेमेशन आणि वाईट कोलेस्ट्रॉलमुळे या चरबीच्या गाठी फुटतात. आता याला कसं टाळायचं, तर पहिलं म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल जर वाढलेलं असेल तर ते कमी करायचं. जे LDL कोलेस्ट्रॉल आहे ते 100च्या खाली आणायचं. स्मोकिंग ड्रिंकिंग पूर्णपणे बंद करायची. रेग्युलर एक्सरसाइज करायची. 8 तास झोप घ्यायची. जर तुम्हाला BP, साखर किंवा फॅमिली हिस्ट्री आहे तर रेग्युलरली तुमच्या डॉक्टरांचा फॉलोअप ठेवायचा.